चला आता आपण काय वाटतं कोण जिंकणार सचिन आता या मॅच मध्ये? मॅच कोणाची बघा, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणी सांगू शकत नाही. कारण कसं आहे, हे क्रिकेटचा खेळ म्हणजे हा जरा वेगळाच आहे. मॅचेस कॅचेस विन मॅचेस. कारण काय, या ग्राउंडमध्ये ही रणनीती करायची म्हणजे अशक्य आहे. कधी माणूस कधी काय फेरबदल करेल त्याचा भरोसा नाही. जसा अजय एर्नारकर आणि पाटील हे असे नावाजलेले आहेत आणि एक्सपिरियन्स खिलाडी आहेत. ते अजय एर्नारकर दुर्गा माता आणि पाटील हे लक्ष्मी माता, हो, हे दिग्गज खेळाडू आहेत. त्यांचा काय भरोसा नाही, कधी मॅचला कलांटी आणतील, गेम चेंज होणार त्याचा भरोसा नाही आहे नक्कीच. कारण साईराजमध्ये हा असं प्रेशर झेलायचं म्हणजे हा पॉसिबल नाही आहे. जसं ही मॅच आता आमच्याबरोबर झाली दुर्गा मातेची, ती जरा हार्टबीट वाढवणारी मॅच झाली. तर मी सांगतो की ज्यांनी प्रत्येकाने द्यायचा तो चांगला द्यायचा. चला मॅचला सुरुवात करा, नाही तर एकेकांना आतमध्ये घेतो. चला सुरुवात करा. थैंक यू. आप देखिए जरा किसमें कितना है दम. अब मैं मेरे साथी कमेंटेटर रोशन पताड़े को यहाँ पर माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा. धन्यवाद रोशन, ओवर टू यू सर. थैंक यू. धन्यवाद पांडेजी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 मध्ये. नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये ओम साई लक्ष्मी सेवा मंडळ आणि शिवडीची दुर्गा माता. अहो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रश्न विचारला जातोय पंचांकडून. आता आमचे पंच अजित निकम सर मात्र आता याची पडताळणी करण्यासाठी स्टेजवर येत आहेत. कॉम्बॉक्स मध्ये मात्र मेगा स्क्रीन वरती आपण याचं थेट प्रक्षेपण पाहताय. SSS लाईव्ह श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा बघू शकता. परंतु इथे घरात बसून कोणाला क्रिकेट बघायचं नाही आहे, सगळ्यांनाच मैदानावरती येऊनच मॅच बघायची आहे. कारण एक नेक्स्ट लेवल क्रिकेट तुम्हाला या साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनुभवायला मिळू शकतं. आणि सध्या आपण जर पाहिलं तर एक बिग फाईट आपण बघतोय. ओम साई लक्ष्मी सेवा मंडळ त्याही संघाने अगोदरच्या मॅच मध्ये पराभव पत्करलाय आणि दुसऱ्या बाजूला शिवडीची दुर्गा माता याही संघाने मात्र मागील मॅच मध्ये हारचा सामना केलेला आहे, पराभवाचा सामना केलेला आहे. त्यामुळे ही मॅच करो वा मरोची स्थिती असेल. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये खेळावं लागणार आहे. डायरेक्ट हिट तर लागलाय, परंतु हा हिट आता मात्र किती सुपर हिट आहे ना ते आपल्याला बघायचं आहे. दुष्यंत पाटील आणि दुष्यंत पाटील सोबत लाभेश मैदानाच्या आतमध्ये. नाही, थांबा जरा, थोडा वेळ लागेल कारण डिसिजन थोडंसं टफ आहे. आणि टफ डिसिजन मध्ये पंचांनी अगदी टीव्ही अंपायर कडे मागणी केली आहे, त्यामुळे तिकडेही थोडंसं डिसिजन देणं टफ होतोय. कारण पंच अजित निकम सर थोडंसं सस्पेन्स ठेवलंय. बघूया या सस्पेन्सचा रिझल्ट काय येतोय. आणि अंपायर डिसिजन बॅटर आउट.
फलंदाज बाद दुष्यंत पाटील. बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का लागतोय ओम साई लक्ष्मी सेवा मंडळाला. पहिला विकेट गमावलाय. अजय ऐनरकर गोलंदाजी करत असताना लोअर फुल टॉस बॉल या वेळेला परत एकदा हातामध्ये, परंतु घाई 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 गेली जाते. लाभेश या वेळेला मात्र एक रन कंप्लीट करेल. जबरदस्त रनिंग आणि पहिली धाव इकडे मात्र घेतली गेली आहे. आता स्ट्राइक वरती मयूर कदम. स्ट्राइक वरती मयूर कदम आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला लाभेश आहे. गोलंदाजी अजय करतोय. शिवडीतले सर्व क्रिकेटर्स आहेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विशेषतः आपण जर पाहिलं तर मुंबई आणि शिवडी विशेषतः आपण जर चर्चा करायची झाली तर चांगल्या लेवलचं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट शिवडीमध्ये सुद्धा खेळलं जातं. अगदी आपण मैदानांमधून पाहिलं असाल किंवा मग रस्त्यांवरतून पाहिलं असाल आणि त्याचबरोबर बिल्डिंगच्या कंपाऊंड्स मध्ये सुद्धा हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळलं जातं शिवडीमध्ये. चला अजय सज्ज आहे. लाभेश स्ट्राईकवर. बॅकफुट वर गेले. चांगला शॉट खेळलाय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चपळ आहे एकदम. लाभेश आणि मयूर. रिस्की होती मात्र ही धाव, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र थोडीशी मिस्टेक केली त्या ठिकाणी. थोडस फंबल झाले आणि त्यामुळे एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये अंकित केली गेली आहे. ओ सुंदर फिरकी पाहायला मिळते. फिंगर रोल करतोय अजय एनारकर. डावकुरे आता चांगला गोलंदाज आहे आणि त्यातल्या त्यात बॅटिंग तो डावकुरे आताची करतो. ओ आणि बॉलिंग राईटी हँडने करतो म्हणजे उजव्या हाताची गोलंदाजी. आणि या वेळेला डिसिजन क्लिअर आहे. मयूर कदम बाद. आणखीन एक धक्का लागतोय तो ओम साई लक्ष्मी सेवा मंडळाला. रिस्क घेतली एक धाव घेण्याची, परंतु या छोट्याशा आकाराच्या मैदानावरती हेच थोडंसं रिस्की आहे की ज्याच्या वेळेला रन घेण्याचा प्रयत्न केला जातो त्या वेळेला कधी कधी विकेट्स येतात, कधी कधी कंप्लीट होत आहेत. 3 रन 2 गडी बाद. चला जाऊया पुन्हा एकदा स्कोर कार्ड कडे लक्ष टाकूया. 4 धाबा स्कोर बोर्ड वरती आहेत. 2 विकेट्स आतापर्यंत. आणि इथे मात्र बघा पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फलंदाजीसाठी सध्या ऋषिकेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. लाभेशच्या जोडीला 1 रन त्याने सुद्धा बनवली आहे. सध्या गोलंदाजी मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो दुर्गेश. पाठीमागे मात्र योगेश रोगे तुम्हाला पाहायला मिळतील. साऊंड माइंड्स आज या स्पर्धेला विशेष सहकार्य राहिले. साऊंड माइंड्स आणि योगेश रोगे यांचं. पुन्हा एकदा बॅकफुट वर जाऊन टॅप केले बॉलला. हो हो चांगला थ्रो बघायला मिळाला. चांगला थ्रो बघायला मिळतोय. थ्रो चांगला आहे. 1 रन मात्र तिकडे घेतली गेली आहे. आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन 1 रन घेतली गेली आहे. एकेरी धाबेसोबत मात्र धावसंख्येचा आकडा आता थोडासा पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळेल. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेत. साईराज प्रीमियर लीग आपण बघत आहात. साईराज मित्रमंडळाच्या माध्यमातून या कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत क्रिकेटचे हे भव्य आयोजन आपल्याला अनुभवायला मिळतंय. मैदान छोट्याशा आकाराचं आहे, परंतु स्पर्धेची भव्यता आपल्याला दिसतेच आहे. मैदानावर ज्या पद्धतीचा मात्र हा सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. आणि या वेळेला पुन्हा एकदा अजय नरकरची जबरदस्त फिल्डिंग आणि तितकाच चांगला थ्रो पाहायला मिळेल. ऋषिकेश मोरे बॅक टू दी पवेलियन.
बॅक टू बॅक विकेट्स येतात, प्रत्येक इंटरव्हल नंतर एक विकेट आली आहे. आणि इथे सुद्धा बघा अजय ऐनरकरने स्वतःला झोकून दिलं, स्वतःला बॅलन्स करत होते, परंतु त्यांचा बॅलन्स जरी सावरला नसला तरी त्यांनी आपल्या विकेट्सचा बॅलन्स वाढवलाय. आणि इथे मात्र संघाच्या धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय. 7 धावा आहेत स्कोर कार्ड वरती आणि आणखीन एक विकेट. लाभेश यावेळेला डाऊन दिले, एक साइड हाताळलेला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली गेली आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर 3 गडी बाद 9 धावा ओम साई लक्ष्मी सेवा मंडळ. एका बाजूला आपण जर पाहिलं तर शिवडीची दुर्गा माता, दुसऱ्या बाजूला ओम साई लक्ष्मी सेवा मंडळ. अगदी साई पालखीचाही सोहळा खूप मोठ्या थाटामाटात ओम साई लक्ष्मी सेवा मंडळाच्या माध्यमातून शिवडी परिसरातून शिर्डी या ठिकाणी जात असतो. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर थोडंसं अपडेट्स त्या ठिकाणी टेक्निकल इश्यूज आहेत, त्यामुळे थोडासा स्कोर अपडेट व्हायला वेळ लागतोय. त्यामुळे 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेले आपण पाहिलेत. आणि ओहो जबरदस्त स्ट्रोक येतोय, बॅटर आउट. पंच सांगतात की बॉल विमानात बसून मैदानाच्या बाहेर गेलाय. हवाई यात्रेवरती होता बॉल, पण अंपायरने मात्र त्याला विजा दिलेला नाहीये, परमिशन मिळत नाही असा फटका खेळण्याची या स्पर्धेच्या माध्यमातून. समोरच्या बॅनरवर जर बॉल डायरेक्ट लागला तर तुम्हाला चौकार मिळेल, परंतु त्याच्यावरून जर बॉल बाहेर गेला तर तिकडे मात्र बॅटरला आउट घोषित केलं जाईल. आणखीन एक विकेट येते. लाभेश आउट होऊन माघारी परतले. अजय ऐनारकर गोलंदाजी मार्क वरती, फलंदाजीसाठी आलाय मात्र नवीन फलंदाज लाभेशच्या जागेवर राजूने खेळलेला फटका पुन्हा एकदा खेळाडूच्या हातात जातोय. कलेक्शन मध्ये मात्र थोडीशी अजय कडून या वेळेला चुकी होतीये आणि ती 1 रन कंप्लीट. या मैदानावरती 1 रन बनवणं म्हणजे सुद्धा एक मोठं युद्ध जिंकल्यासारखंच आहे. होदून काढलेला बॉल या वेळेला पुन्हा एकदा फिल्डर मात्र डीप मध्ये. 1 रन या मैदानावर जसं आपण म्हटलं की 1 रन काढणं सुद्धा एखाद्या युद्ध जिंकण्यापेक्षा कमी नाहीये. हलक्या हाताने खेळलाय बघा राजू. वन्स अगेन राजू बन गया जेंटलमॅन. 1 रन बनवणं म्हणजे जेंटलमॅन झाल्यासारखंच आहे. आणि क्रिकेट आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट हा एक सभ्यतेचा खेळ आहे. 4 विकेट्स आतापर्यंत घालवली आहेत, 13 धावा जमवल्यात. आणि शेवटचा बॉल सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक होता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 4 गड्यांच्या मोबदल्यात ओम साई लक्ष्मी OSL शिवडी, नाखवाची वाडी, जुनी पोस्टाची चाळ यामधून आलेले सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आपल्याच मैदानाच्या पाठीमागे असणाऱ्या चाळीतून शिवडीची दुर्गा माता असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि समोर आपण जर बघितलं तर तो SRPL चा लोगो सुद्धा तुम्हाला बघा गोल गोल फिरताना दिसतोय सगळ्या मैदानाभोवती. साईराज्य कला क्रीडा महोत्सव, आमच्या अक्षय परबचं सुद्धा खूप चांगलं काम या बॅनर्सच्या माध्यमातून जे लोगोज मात्र डिझाईन केले गेलेले आहेत आणि लोगोज सोबत जे बॅनर डिझाईन केलेले आहेत खूप चांगलं काम केलंय गिरोबा डिजिटल वर्क्सच्या माध्यमातून अक्षय परबने. पुन्हा एकदा मात्र त्यांचे धन्यवाद असतील. आमचे सर्व स्पॉन्सर्स त्यांचे आम्ही आभारी असणार आहोत. त्याचबरोबर हुसेन मंसुरी साहेब या ठिकाणी आज उपस्थित राहिले. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अर्णव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तदनंतर बरेच मान्यवर सकाळी संध्याकाळी आपण जर पाहिलं तर मिनारदादा नाटाळकर, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर रेश्माताई तिकडे उपस्थित. 15 धावा दरम्यान स्कोर कार्ड वरती आहेत आणि अशी बरीच मान्यवरांची मोठी मांदियाळी या स्पर्धेला लाभलेली आहे.
5 विकेट्स गमावलेत आणि 15 धावा सध्या ओम साई लक्ष्मी सेवा मंडळाच्या खात्यामध्ये. सरळ हातामध्ये खेळलाय आणि हातामध्ये खेळलेल्या बॉल वरती मात्र रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय आणि ते मात्र रन मिळणार नाहीये, पण रन आउट होणार आहे तो मात्र फलंदाज. बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक विकेट. थोडस आपण स्कोर कार्ड कडे सुद्धा लक्ष टाकूया. 15-6 गदी बाद. फुल टॉस बॉल या वेळेला आडव्या बॅटने खेळला आहे. मिड ऑफ मध्ये मात्र फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट होते. 6 विकेट्स आतापर्यंत गमावलेत आणि स्कोर सध्या आपण जर पाहिलं तर हळूहळू थोडासा पुढे स्थितीत आपण जर पाहिलं तर सन्मानजनक स्थितीत मला म्हणता येणार नाही तसं बघायला गेलं तर, कारण 20च्या आतमध्येच कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न आहे. चला रन मिळते आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 6 गडी बाद, 16 धावा बनवलेत आणि 17 धावा बनवलेत आणि 18 धावांचं टार्गेट आहे. 18 रन्स टू विन. शिवडीची दुर्गा माता या संघाला या 18 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. इन बिटवीन आपण नेक्स्ट मॅचचा टॉस तर मला वाटतं ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. ही आमची शिवडीची जनता बघा, क्रिकेटचा मनसोक्त मनमुराद आनंद लुटत असताना मेगा स्क्रीन वरती अगदी लहानांपासून थोरांपर्यंत बघा काय स्माइल आहे या प्रेक्षकाची. अवघ्या 18 धावा बनवायच्या आहेत, परंतु या मैदानावरती 18 धावा ही सोप्या नाहीयेत. अजय ऐनारकर बॅकफुटवर जाऊन खेळतोय. अगदी असं वाटलं होतं की बॉल बाहेर निघेल, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल आत आला. अजयला फसवलं गेले गोलंदाज राहुल कडून. फुल टॉस बॉल होता आणि लोअर फुल टॉस बॉलवर ऋषिकेश त्या ठिकाणी आहे. चौकार अडवलाय. सलामीची जोडी आहे. अजय आणि अजय सोबत दुर्गेश मैदानावरती आहेत. पहिली रन तिकडे घेतली गेली ती अजय ऐनारकरच्या या फटक्यासोबत. लॉंग ऑफ कडे मात्र फटका खेळून 1 रन कंप्लीट केली गेली. टॅप होतोय या वेळेला दुर्गेशच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे आणि इथे बघा योगेश रोगे टाळ्या वाजवत आहेत या फटक्यासाठी. साऊंड माइंड्स खूप चांगलं योगदान राहिले या स्पर्धेसाठी. आमचे योगेश रोगे यांनी मात्र या स्पर्धेला आणखीन कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न केलाय, कारण आयोजकांनी तर आपले पूर्ण प्रयत्न केलेच, परंतु आयोजकांना साथ मिळाली ती साऊंड माइंडची आणि त्यांना साथ मिळाली ती योगेश रोगेची आणि त्यामुळेच या स्पर्धेला इतकं सुंदर रूपडं मात्र प्राप्त झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. सातत्यपूर्ण आपण जर पाहाल तर योगेश रोगे दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येत असतात. बघा बाकीचा सेटअप सगळा दरवर्षीप्रमाणे आहेच, परंतु मधल्या मध्ये लावलेली ही आपल्याला गोल सर्कलची सिस्टम पाहायला मिळते. ते काहीतरी वेगळं आणलंय. त्याचबरोबर यावर्षी स्टेज आपला थोडासा वेगळ्या बाजूला बनवला गेलाय. कॉमेंट्री बॉक्स वेगळ्या बाजूला बनवला गेलाय. आपल्या प्रेक्षकांना बसायची व्यवस्था केली गेली आहे. काही प्रेक्षक उभे राहून सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. लहान मुलं तिकडे आपण पॅव्हेलियन मध्ये बसलेली बघताय.
6 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण बघितल्या होत्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 1 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 6 धावा. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. स्ट्रेट बॅटेड फटका खेळला गेलाय अजयच्या बॅट मधून. थोडक्यासाठी परत एकदा मात्र थोडक्यासाठी चौकार जाता जाता वाचलाय. 7 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर 1.1. गोलंदाजी करतोय रोहित. ओम साई लक्ष्मी सेवा मंडळाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने शिवडीची दुर्गा माता. आणखीन एक रन. मला वाटतं ओम साई लक्ष्मी सेवा मंडळाचे समर्थक इकडे थोडेसे कमी आहेत, परंतु शिवडीची दुर्गा माता या संघाचे बरेच सपोर्टर्स या ठिकाणी आलेले आहेत. जरा इथे आपण जाणून घेऊया की शिवडीची दुर्गा माता टीम साठी कोण कोण आलेले आहे. त्यांनी जर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ओरडायला नाही सांगितलं, टाळ्या वाजवायला सांगितलेत. शिवडीची दुर्गा माता टीमच्या आलेल्या सगळ्या सपोर्टरनी आता ओरडा. नाही, आधी टाळ्या वाजवायला सांगितलं, आता सांगितलं ओरडा. नाही, परमिशन घ्यावी लागते थोडी आम्हाला आयोजकांकडून. गोंधळ झाला तर परत पोलीस येतील. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रोहित आहे. बघा, टीमचे चाहते तर आहेत, परंतु टीमच्या चाहत्यांसोबत आमच्या पंच अजित निकम सरांचे सुद्धा चाहते इथे आलेत. तर पाहूया अजित निकम सरांना सपोर्ट करण्यासाठी कोण कोण आहे इकडे. जर एकदा जोरदार टाळ्या अजित निकम सरांसाठी होऊन जाऊ द्या. बॅकफूट वर जाऊन खेळलाय फटका या वेळेला.